नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 सर्वांसाठी अन्न या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? कुंडीतील रोप वाढत नाही. उत्तर 1. कुंडीतील रोप वाढत नसल्यास त्याला पोषक सेंद्रिय खते घालावीत. 2. कुंडीतील रोपाला रोज पुरेशा प्रमाणात पाणी घालावे. 3. त्या रोपाला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ती कुंडी ठेवावी. 4. कुंडीतील रोपावर कीड किंवा इतर परजीवी नाही याची खात्री करून घ्यावी. इत्यादी गोष्टींची काळजी घेतल्यावर कुंडीतील रोपांची वाढ चांगली होईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो? उत्तर, घरामध्ये अन्नधान्याचा साठा केलेला असतो कारण एखाद्या वर्षी पूर, अवर्षण, वादळे, गारपीट अशा आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते आणि अन्नधान्याची कमतरता जाणवू लागते. काही अन्नधान्य हे ठराविक कालावधीतच मिळतात. एका हंगामाचे पीक पुढील हंगामात येईपर्यंत पुरवावे लागते. तसेच आपल्या गरजेच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध व्हावे म्हणून घरात अन्नधान्याचा साठा केला जातो. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. उत्तर, चूक. शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आ. आपला भारत देश शेतीप्रधान आहे. उत्तर, बरोबर. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. उत्तर, चूक. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात? उत्तर, सुधारित बियाणांच्या वापरामुळे पुढील फायदे होतात. 1. सुधारित बियाणांच्या वापरामुळे अधिक पीक घेणे शक्य होते. 2. सुधारित बियाणांची पिके किडीला बळी पडत नाही. 3. पिकांची वाढ जोमाने व झपाट्याने होते. काही सुधारित बियाणे कमी पाण्यातही भरघोस पिके देतात. आ. सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या? त्यांचे फायदे कोणते? उत्तर, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत. या पद्धतीचे पुढील फायदे होतात. 1. यामुळे पिकांच्या मुळांशी आवश्यक तितकेच पाणी जाते. 2. पाण्याचा अपव्यय टळतो. उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो. इ.
ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा. उत्तर: ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरल्या जातात. त्यामुळे पिकांच्या मुळांशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो आणि पाण्याचा अपव्यय टळतो. इ. कोणकोणत्या कारणामुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते? उत्तर: 1. किडीच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते. 2. वाढत्या पिकावर रोग पडल्याने सुद्धा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 3. वाढत्या पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत न मिळाल्याने सुद्धा वाढत्या पिकांचे नुकसान होते. उ. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात? उत्तर: पिकांची कीड आणि रोगजंतू यापासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिकावर कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके फवारली जातात. बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात. उ. जमिनीचा कस कशामुळे कमी होतो? उत्तर: 1. जमिनीमध्ये तीच पिके वारंवार घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. 2. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खतेही जमिनीमध्ये शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. 3. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमीन क्षारपड होऊन जमिनीचा कस कमी होतो. ए. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत? उत्तर: आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत पुढील बदल झाले आहेत. 1. शेतीसाठी सुधारित बियाण्यांचा वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होऊन भरघोस पीक घेता येणे शक्य झाले. 2. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचनाच्या नवीन पद्धतींचा वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य झाले. ऐ. कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते? उत्तर: पुढील पद्धतीने धान्य टिकवता येते. 1. उन्हामध्ये धान्य वाळवून पोत्यात भरले जाते. 2. धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारली जातात आणि धान्य साठ्याभोवती पसरतात. 3. धान्य साठ्यात कडुलिंबाचा पाला घातला जातो. 4. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधे बाजारात उपलब्ध
आहेत त्यांचा वापर केला जातो. 5. धान्य साठवणीची जागा नेहमी कोरडी ठेवतात. 6. धान्य साठवण्याची जागा हवेशीर राहील याची काळजी घेतात. शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते? उत्तर 1. पावसाबरोबरच नदी, तलाव, विहीर यातील पाण्याचा साठा शेतीसाठी वापरला जातो. 2. नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणी साठा केला जातो. अशा प्रकारे शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाते. प्रश्न 5. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. 1. दमट हवेतील बुरशी लागणे. 2. कोरड्या हवेतील धान्य साठा धान्याला बुरशी न लागणे. धान्य साठ्यात औषधे ठेवणे. आ. कीड मुंगी न लागणे. धन्यवाद.